आईने जात्यावर मीठ कुठं होतं. हा हा तेव्हा हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ दोन्ही भाजून घेतलं होतं. नंतर मग एका वाटीत जिरं, हळद, हिंग आणि मोहरी हा आणि एका वाटीत तांदूळ हा हा अर्धे वाटले. तर जात्यावर घालताना देवा तिखट हळद मोहरी घातली त्याच्यावर पंधराचा घास घातला. आणि मग सगळं दळून सुंदर दिसत. अरे वा 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 3 किलो मिरची कुठली होती. तर आज हा एकदम पारंपरिक असा पदार्थ करणार आहे. आजी सध्या आमच्याकडे पुण्यामध्ये आली आहे, तर तिला आवडतात असे आणि तिला बऱ्यापैकी परफेक्ट प्रमाण माहिती असलेले असे पदार्थ सध्या करणं सुरू आहे. तर त्यामधलाच हा एक पदार्थ तो म्हणजे मेथकूट. तर मेथकूट तुम्हाला माहितीच असेल, पण ते कशा कशाबरोबर वापरतात, त्याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथकूट हे गरम गरम भाताबरोबर खाल्लं जातं. गरम गरम भात असेल त्याच्याबरोबर थोडंसं तूप आणि मेथकूट असं सगळं कालवून जर तो गरम गरम भात खाल्ला तर तो इतका सुंदर लागतो. आणि सोबत जर एक मस्तपैकी असं लोणचं असेल तर एकदमच टेस्टी लागतो. आणि कशा कशामध्ये मेथकूट तुम्ही वापरू शकता. तर दडपे पोहे केलेले असतील तर दडपे पोहे करताना त्याच्यामध्ये थोडंसं मेथकूट घालायचं आणि ते दडपे पोहे कालवून मस्तपैकी खायचे, ते सुद्धा खूप छान लागतात. त्यानंतर फोडणीचा भात जर तुम्ही करणार असाल तर त्या फोडणीच्या भातामध्ये मेथकूट घालायचं आणि मग फोडणीचा भात करायचा, तो सुद्धा खूप छान लागतो. त्यानंतर आपल्याकडे शिळी भाकरी असेल, कालची राहिलेली अशी भाकरी असेल तर त्याचा आपण काला केला तर त्या काल्यामध्ये आपण मेथकूट घालू शकतो. किंवा आंबोळी केली असेल, तांदळाचं घावण जर केलेलं असेल तर साईडला तुम्हाला चटणी म्हणून काहीतरी हवं असेल तर मेथकूट कालवायचं. मेथकूट कालवताना त्याच्यामध्ये थोडंसं ताक घालायचं, तिखट मीठ असं सगळं ते कालवून चटणीसारखं तुम्ही ते आंबोळी किंवा तांदळाच्या घावणाबरोबर खाऊ शकता. तर असे मेथकुटाचे बरेच काही उपयोग आहेत, तर त्यातले मी तुम्हाला काही सांगितले. तर आता हे तर कळलं तुम्हाला की ते मेथकूट कसं वापरायचं. तर आता आपण बघूया हे मेथकूट कसं बनवायचं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कशा कशा आता इथे साहित्य काय काय लागतं ते बघूया. हरभरा डाळ 1.5 वाटी, उडदाची डाळ 1 वाटी, मुगाची डाळ पाऊण वाटी, तांदूळ अर्धी वाटी, गहू पाव वाटी, वेलदोडे 6 ते 7 वेलदोडे घेतलेत, मिरे 1 टीस्पून, लवंग 1 टीस्पून, 4 हळकुंड घेतली आहेत, धणे 4 चमचे आणि जिरे 3 चमचे आणि खडा हिंग. मीडियम साईजचा असा खडा हिंग घेतला आहे. ह्याची जर पावडर केली तर साधारण 1.5 चमचा अशी याची पावडर होईल. तर हिंग नसेल खडा हिंग तर पावडर घेतली तरी चालेल. आणि लाल सुक्या मिरच्या. तर इथे मी ह्या वाटीनं सगळ्या डाळींचं प्रमाण घेतलं होतं. तर पहिल्यांदा हरभरा डाळ मी भाजून घेते. 1.5 वाटी हरभरा डाळ घेतली आहे, तर ती आता मी पहिल्यांदा भाजून घेते. सगळ्या डाळी आपल्याला मंद आचेवरच भाजायच्या आहेत. खमंग अशी डाळ भाजून घ्यायची. गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर मग ते खाणं करपण्याची शक्यता असते. तर खमंग अशी डाळ भाजून घ्यायची. डाळ भाजली आहे की नाही हे कसं ओळखणार, तर त्याचा कलर थोडासा चेंज होतो, तेव्हा समजायचं की डाळ आपली भाजली गेलेली आहे. आणि वास पण त्याला छान असा खमंग असा वास येतो. तर एक एक करून सगळ्या डाळी मी इथं भाजून घेते. या डाळी मी पहिल्यांदा ओल्या कापडानं पुसून घेतल्या आणि मगच ते आपल्याला वापरायचे आहेत. त्याच्यावर काही पावडर वगैरे लावलेली असते तर ते ओल्या कापडानं पुसल्यामुळं निघून जाते. तर मी सगळ्या डाळी पुसून घेतल्यात आणि मगच त्या भाजती आहे. तर एक एक करून मी इथे सगळ्या डाळी भाजून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता कलर असा चेंज होतो भाजल्यानंतर. तांदूळ सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे. आता गहू घालते. गहू सुद्धा जेव्हा भाजले जातील तेव्हा ते असे फुटतात किंवा तडतडायला लागतात.
तर तेव्हा समजायचं की गहू व्यवस्थित भाजून झालेत. आता धणे आणि जिरे भाजून घेते. धणे सुरुवातीला 1 मिनिट भाजून घेतले आणि मग जिरे त्याच्यामध्ये घातले, कारण जिरे लगेचच भाजले जातात. आता लाल सुक्या मिरच्या भाजून घेते. ह्या लाल सुक्या मिरच्या भाजून झाल्यात की नाही ते कसं ओळखायचं, तर हातात घेतल्यानंतर त्याचा सहज तुकडा पडतोय का हे बघायचं, किंवा सहज असा त्याचा चुरा व्हायला पाहिजे, म्हणजे मग त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या तसं समजायचं. आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथे फक्त हळकुंड आणि खडा हिंग हा मी आधी खलबत्त्यात थोडासा कुटून घेणार आहे. त्याची थोडीफार अशी पावडर झाली की मग ते मिक्सरमध्ये घालून सगळं हे मी बारीक करून घेते. आता मी हळकुंड आणि खडा हिंग कुटून घेतलाय, मिक्सरमध्ये घालते. सोबत मीठ घालतीये, 1 चमचा मीठ घातलंय, खडे मीठच घेतलंय मी इथं. आणि आता हे छानपैकी असं बारीक करून घ्यायचंय. एकदम बारीक त्याची पावडर करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे आता वाटून घेतलंय मी मिक्सरमध्ये. जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला ते बारीक करायचं आहे, तरच ते मेथकूट छान लागतं. नाहीतर मग त्या मेथकुटामध्ये थोडी कचकच लागते, डाळी असल्यामुळे त्याची कचकच लागू शकते. तर हे साधारण 4 ते 5 वेळा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे व्यवस्थित. एका ताटलीमध्ये हे सगळं काढून घेते. त्याच्यामध्ये सुंठ पावडर घालूया. 2 चमचे सुंठ पावडर घातली आहे. एकसारखं मिक्स करून घेते. आणि आता त्याचं छानपैकी असं मेथकूट तयार झालंय. तर तुम्ही बघू शकता, एकदम पिवळसर असा त्याला रंग आलाय हळकुंडामुळं. हिंगाचा सुद्धा एकदम सुंदर असा वास येतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी केल्यामुळं भरपूर क्वांटिटी त्याची झाली आहे. म्हणजे आता 1 बरणी पूर्ण भरली आहे, अजून 1 छोटी बरणी आहे, प्लस वाटीभर अजून थोडंसं उरलेलं आहे. तर असं भरपूर क्वांटिटीमध्ये मेथकूट झालं आहे. तर असं क्वांटिटी प्लस क्वालिटी असं दोन्हीचा मेळ साधणारं मेथकूट एकदा नक्की करून बघा. झाले तूप मेथकूट भात खाऊया. आता लगेचच आम्ही तूप मेथकूट भातावर ताव मारलेला आहे आणि एक्सपर्ट्सकडून छान झालं आहे, असं शिक्कामोर्तब पण आलेलं आहे. तर चला, मी पण आता मस्तपैकी तूप मेथकूट भात खाऊन घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.